राष्ट्र प्रथम नंतर पक्ष व शेवटी स्वतः हे सोडून आता पाहुणे प्रथम नंतर नेत्यांची पोरं व त्यापाठोपाठ स्वतः अशीच काही वाटचाल आता भारतीय जनता पार्टीची होताना दिसत आहे। निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष आता घरच्यांना डावलून पाहुण्यांचा पाहुणचार करताना दिसत आहे। भाजपने नुकताच विधान परिषदेतल्या 11 जणांची उमेदवार यादी जाहीर केली आणि यानंतर पुन्हा एकदा भाजप निष्ठावंतांना डावलत आहे का अशी चर्चा जोर धरू लागली। कारण 11 उमेदवारांपैकी तब्बल 6 उमेदवार हे बाहेरून भाजपने आयात केलेले होते। कधी फडणवीसांचा शब्द पाळण्यासाठी तर कधी निवडणुकीत माघार घेण्यासाठी मांडवेली करणाऱ्या नेत्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। एवढंच नाही तर एका नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 24 तासातच त्याला उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा पाहुणे जनता पक्ष झाला आहे का असा प्रश्न पडणं साहजिक आहे। या मुद्द्यावर सविस्तर बोलूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी महायुतीकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। दीर्घकाळ पक्षासाठी घाम गाळणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षांतून आलेल्या वादग्रस्त नेत्यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षांतर्गत असंतोष प्रचंड वाढला आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या 24 तासानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती। काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघात भाजपचे नेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता। राष्ट्रवादीकडून विजयी झालेले प्राजक्त तनपुरे मात्र 2024 मध्ये कर्डिले यांच्याकडून पराभूत झाले होते। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीत पोटनिवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचा विजय सोपा व्हावा यासाठी फडणवीसांच्या सांगण्यावरून प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली होती। प्राजक्त तनपुरे यांनी माघार घ्यावी यासाठी थेट फडणवीसांनी फोन केला होता। यावेळी तनपुरे यांना विधान परिषदेत आमदार करणार असा शब्द फडणवीसांनी दिला होता। परंतु आता तनपुरेंना उमेदवारी झाल्यानंतर भाजपचे स्थानिक नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत। भाजपचे नेते सत्यजित कदम यांनी त्यांच्या प्रवेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पक्षनिष्ठा सांभाळली हीच माझी चूक झाली का असे भावनिक विधान कदम यांनी केले आहे। बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे। सुरुवातीला शिवसेनेत असलेले राजेंद्र राऊत 2014 मध्ये मात्र पराभूत झाले होते, परंतु 2019 मध्ये ते अपक्ष म्हणून विजयी झाले। 2024 मध्ये ते शिवसेना शिंदे गटाकडून लढले होते, तरी उद्धव गटाच्या दिलीप सोपल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। नंतर त्यांची भाजपशी जवळीक वाढली आणि आता थेट भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे। मात्र यामुळे पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक नाराज झाले आहेत। परिचारक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील निवडणुकीत भाजपला विजय मिळवून दिला होता। त्यांना डावलून राऊत यांना संधी दिल्यामुळे सोलापूर भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे। काँग्रेसमधील अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांना नांदेड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर राजूरकरही पक्षात सक्रिय झाले होते, मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आणि 45 वर्षे काँग्रेससाठी काम करणारे बसवराज पाटील यांना धाराशिव, लातूर, बीड मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे। काँग्रेसचे निष्ठावंत बसवराज पाटील औसा मतदारसंघातून 2 वेळा विधानसभेत निवडून गेले होते। 2009 आणि 2014 या 2 निवडणुकांमध्ये ते औसा येथून विजयी झाले होते। काँग्रेसने त्यांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्रीपद दिलं होतं, मात्र 2019 मध्ये त्यांचा अभिमन्यू पवार यांच्याकडून पराभव झाला। नंतर 2024 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आता त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धाराशिव जिल्हा भाजप अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अरविंद निलंगेकर आणि ओमप्रकाश शेटे यांच्यासह अनेक निष्ठावंत नाराज आहेत। कारण अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची नावे विचारात घेतली जाणार होती,
परंतु काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटीलसाठी भाजपने केसरी गालीच्या अंतरल्यामुळे पक्षात मोठी धुसफूस सुरू आहे. राष्ट्रवादीकडून 2014 मध्ये भाजपमध्ये आलेले फुलंब्रीचे माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. 2025च्या नगराध्यक्ष निवडणुकीत पराभूत झालेले शिरसाट सध्या भाजप जिल्हा प्रमुख आहेत. मात्र माजी आमदार संजय केनेकर यांना डावलून त्यांना संधी दिल्याने केनेकरांसह इतर इच्छुक उमेदवार नाराज आहेत. या मतदारसंघात डझनभर इच्छुक होते तरी शिरसाट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. धैर्यशील कदम यांना भाजपने सांगली सातारा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. धैर्यशील कदम यांनी सुरुवातीच्या काळात काँग्रेस पक्षातून राजकीय वाटचाल सुरू केली होती. 2014 मध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. तसेच 2019 मध्ये ते शिवसेनेकडून निवडणूक लढले होते. नंतर 2022 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मात्र बाहेरून आलेल्या धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. भाजपच्या 11 उमेदवारांपैकी तब्बल 6 जण इतर पक्षातून आयात केलेले आहेत. दीर्घकाळ पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंतांना डावलणे ही भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे बहुमत असले तरी अंतर्गत नाराजीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह घटला तर भविष्यात निवडणुकींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पक्ष नेतृत्वाने निष्ठावंतांना न्याय देण्याची सध्या गरज आहे. अन्यथा पक्षनिष्ठा सांभाळली हीच राजकीय चूक झाली असे भावनिक उद्गार पक्षात वारंवार उमटू शकते. सध्या राज्यातील अनेक भागात कार्यकर्ते हे आयात केलेल्या पाहुण्यांवरच नाराज आहेत. घरचे उपाशी आणि पाहुणे तुपाशी अशी कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. तुमच्या भागातही अशी काही परिस्थिती आहे का हे कमेंटमध्ये नक्की कळवा. किंवा तुम्हीच ते कार्यकर्ते असाल आणि आपलं नाव लिहू शकल नसाल तर आपला जिल्हा कमेंटमध्ये सांगा, कारण पुढचा व्हिडिओ हा आपल्या जिल्ह्यामधील धुसगुजीवर असेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.